नमस्कार मित्रांनो, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचा या पोथीचा पुढील अध्याय घेणार आहोत। पण त्यापूर्वी हा ग्रंथ वाचल्याने किंवा ऐकण्याने आपल्याला कोणते फायदे होणार आहेत ते प्रत्येक ग्रंथात प्रत्येक अध्यायात आपल्याला समजेलच। परंतु श्रीपाद श्रीवल्लभ यांनी स्वतः भक्तांना काही आश्वासने दिलेली आहेत। ती आश्वासने आपण पाहूया। तर श्रीपाद श्रीवल्लभ यांची भक्तांना दिलेली आश्वासने, तर ते म्हणतात, माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक जागी प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो। मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो। सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे जन्मजन्मांतरीचे वाईट कर्म मी भस्म करून टाकतो। मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे। माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते। तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष, माझं सर्व लक्ष सदैव तुमच्यावर असते। मित्रांनो, ही काही आश्वासने श्रीपाद श्रीवल्लभ यांनी स्वतः दिलेली आहेत। तर मित्रांनो, घरात शांती नांदण्यासाठी, सुखाची प्राप्ती होण्यासाठी, मनक्लेश निवारण्यासाठी, नागदोष जाण्यासाठी, विघ्न दूर होण्यासाठी, पितृशापापासून निवृत्ती मिळण्यासाठी, दुर्भाग्य नाश करण्यासाठी, शरीर आरोग्य प्राप्ती होण्यासाठी, व्यवसाय वृद्धीसाठी, आपदा निवारण करण्यासाठी, नंतर मानसिक क्लेश निवारण्यासाठी, तसेच ऐश्वर्य प्राप्तीसाठी, दाम्पत्य सुखासाठी, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी, ऐश्वर्य लक्ष्मी प्राप्तीसाठी, विवाह अनुकूल व शीघ्र होण्यासाठी, पितृदेवतांचे आशीर्वाद मिळण्यासाठी, अनुकूल दाम्पत्य जीवनासाठी। तर मित्रांनो, असे बरेच लाभ किंवा फायदे आपल्याला या ग्रंथाच्या किंवा या पोथीच्या वाचण्याने किंवा ऐकण्याने सुद्धा मिळतात। तर चला सुरू करूया पुढील अध्याय। अध्याय 17, श्रीपाद प्रभूंचे रूप परिवर्तन आणि नामानंदास अनुग्रह। श्री नामानंद स्वामी नावाचे एक त्रिकाळ ज्ञानी महात्मा श्रीपाद प्रभूंचे शिष्य आणि त्यांचे समकालीन होते। संन्यास ग्रहण करण्यापूर्वीचे त्यांचे नाव सायन्नाचार्युलू असे होते आणि ते भारद्वाज गोत्रीय होते। संन्यासोत्तर त्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या आणि सद्गुरूंच्या शोधात निघाले। फिरत फिरत ते पिठिकापुरम क्षेत्री येऊन पोचले। ते वैष्णव असून भगवान विष्णूंची आराधना करीत असत। त्यांचे सोहळे कडक आणि आचार विचार उच्च व शुद्ध होते। ते पिठिकापुरातील कुंती माधव मंदिराचे दर्शन करून बाहेर आले असताना त्यांच्यासमोर एक चांडाळ वर्णातील पुरुष आला आणि म्हणाला, आमची दक्षिणा देऊन पुढे जा। नामानंद आश्चर्याने तो प्रकार पाहतच राहिले। नंतर ते त्यास म्हणाले, अरे चांडाळा, तू कोण आहेस? मी एक वैष्णव ब्राह्मण आहे। माझे नाव नामानंद आहे। तू मला दक्षिणा मागणे योग्य वाटत नाही। नामानंदाच्या या शांत भाषणाने तो अधिकच क्रोधित झाला आणि म्हणाला, तू सद्गुरूंच्या शोधात वेड्यासारखा वणवण फिरत आहेस। तू मला ओळखत नाहीस। मीच तुझा सद्गुरू आहे। मीच तुला संन्यासोत्तर नामानंद हे नाव दिले आहे। तुझ्याजवळ असलेली संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वांसमक्ष मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर। जर तू असे केले नाहीस तर मी तुझा सर्व नाश करीन। तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून मरणप्राय यातना देईन। मी सांगेन तसे तुला वागले पाहिजे। नामानंदाच्या मनात नसताना केवळ अन्य पर्याय नसल्याने त्यांनी त्या चांडाळाचे पाय धरले आणि बरोबर असलेली सर्व संपत्ती गुरुदक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली। तितक्यात तो चांडाळ आपल्या दिव्य मंगल अशा स्वरूपात दर्शन देत असल्याची जाणीव नामानंदांना झाली। त्यांच्या दिव्य नेत्रातून अनंत दया करुणा यांचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते। दिव्य मंगलमूर्ती भगवंतांनी म्हटले, मी श्री दत्तात्रेय आहे। मी सध्या श्रीपाद श्रीवल्लभाचे स्वरूपात पिठिकापुरम या क्षेत्री अवतरित झालो आहे। तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू आहे। तू माझे सर्वस्व झाला आहेस। मीच सत चित आणि आनंद आहे।
तू उद्यापासून नामानंद हे नाव धारण करून धर्म प्रचार कर, तुला सुख शांती प्राप्त होईल, अंती माझ्या पदास येशील, असे सांगून चांडाळाच्या वेशात असलेले श्री दत्त प्रभू अंतर्धान पावले. अशा प्रकारे नामानंद स्वामी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी पुढे निघाले. त्यांचा जीव भुकेने व्याकुळ होत होता, परंतु पिठापुरमच्या लोकांनी त्यांना भिक्षा घातली नाही. फिरत फिरत ते अप्पलराज शर्मा यांच्या घराजवळ आले. अत्यंत भुकेमुळे तोंडातून शब्दही फुटत नव्हता. कसे बसे ते ओम भिक्षांदेही म्हणाले. तितक्यात दार उघडून घरातून श्रीपाद प्रभू अन्नाचे भरलेले ताट घेऊन आले. नामानंदांना ओसरीवर बसवून त्यांनी स्वहस्ते त्यांना खाऊ घातले. केवढे हे भाग्य! विश्वनियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते जेवण भरवित होता. धन्य ते भगवंत आणि धन्य ते भक्त. जेवण झाल्यावर त्या अनंत शक्ती स्वरूप विधात्याने आपला दिव्य हात नामानंदाच्या शिरावर ठेवला आणि आशीर्वाद दिला. प्रभू म्हणाले, तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कशासाठीही तुला हात पसरावा लागणार नाही. तू कोठेही असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृश्य रूपाने असेन आणि तुझी डोळ्याच्या पापणीप्रमाणे रक्षा करीन. यानंतर धर्मप्रसारासाठी नामानंद स्वामींनी देशभर यात्रा केल्या. शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी जात असताना एका गावी त्यांना एका असहाय्य अवस्थेत असलेल्या महिलेने त्यांच्याकडे मदत करण्याची आर्त स्वरात विनंती केली. 2 बलिष्ठ पुरुष तिच्या मागे काठ्या घेऊन येत होते. त्यावेळी शंकर भट्ट त्या महिलेस म्हणाले, माते, तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. या दुष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद प्रभू तुझे नक्कीच रक्षण करतील. तू निर्भयतेने उभी राहा. शंकर भट्टाचे ते आत्मविश्वासाने उच्चारलेले आश्वासन ऐकून ते 2 राकट पुरुष आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, अरे ब्राह्मणा, आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत. तू जर मध्ये पडलास तर तुला सुद्धा मारून टाकू. तू बऱ्या बोलाने दूर हो. त्या दुष्टांचे वक्तव्य ऐकून शंकर भटाच्या अंतरंगात एका अद्भुत शक्तीचा संचार झाला आणि ते म्हणाले, अरे ब्राह्मण कुलात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीचा वध करून गोमांस भक्षण करून मदिरापान करणाऱ्या तुझ्यासारख्या दुर्जनांना माझ्यासारख्या ब्राह्मणाचा आणि या निरपराध स्त्रीचा वध करणे काहीच कठीण नाही. परंतु तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तत्काळ कुष्ठरोगाने त्रस्त व्हाल. सर्व रोगांमध्ये हा महाभयंकर रोग आहे आणि तुम्ही त्याला आपल्या कर्माने आमंत्रण देत आहात. शंकर भटाचे हे वक्तव्य ऐकून ते 2 दुष्ट आपले सर्व धाडस हरवून बसले आणि निस्तेज झाले. शंकर भटाने सांगितलेली त्यांच्याबद्दलची सर्व विधाने सत्य असल्याने त्याने केलेली भविष्यवाणी नक्कीच सत्य होईल असा त्यांचा दृढ विश्वास झाला. त्यांनी आपल्या चुका कबूल करून शंकर भटाची क्षमा मागितली. शंकर भट्ट म्हणाले, बाबांनो, तुम्हाला आपल्या वाईट कर्माचा पश्चाताप झाला आहे. तुमची पापे परमेश्वर क्षमा करेल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही, परंतु एक शुभ वार्ता सांगतो. त्रैलोक्याचे आराध्य दैवत असलेले श्री दत्त प्रभू सध्या मानव रूपात श्रीपाद श्री वल्लभ या नावाने कुरुगड्डी या गावी वास्तव्यास आहेत. त्यांचे दिव्य चरण तुमचा उद्धार करतील. त्या असहाय्य स्त्रीचे नाव सुशीला होते आणि तिला तिच्या सासू सासऱ्यांनी एका दुष्ट मांत्रिकाच्या सांगण्यावरून घरातून घालवून दिले होते. शंकर भट्ट ते 2 पुरुष आणि सुशीला असे 4 जण कुरुगट्टीस जाण्यास निघाले. मार्गात त्यांना नामानंद स्वामींचा आश्रम लागला. तेथे या 4 जणांनी प्रवेश केला. स्वामींनी सर्वांचे स्वागत करून त्यांना खाण्यास फळे दिली. फलाहार झाल्यानंतर सर्वांनी श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण केले. नानानंदांनी श्रीपाद प्रभूंच्या अनेक दिव्य लीलांचे वर्णन करून सांगितले. शेवटी सिद्धमंगल स्तोत्राचे गायन होऊन प्रभूंची आरती केली. त्या परममंगल अनुभूतीमध्ये रात्र केव्हा संपली आणि उषःकाळ केव्हा झाला हे कळलेच नाही. नामानंद स्वामी प्रातःकालच्या साधनेत मग्न झाले. थोड्याच वेळात अन्नसामुग्रीने भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली. गाडीवान खाली उतरला. त्याने सर्व भांडी, पात्रे, खाद्यसामुग्री खाली उतरवून आत आणून ठेवली. तो गाडीवान सुशिलेस म्हणाला,
बाईसाहेब, थोड्याच वेळात तुमचे पती, सासू सासरे दुसऱ्या बैलगाडीने येतील. त्या गाडीवानाच्या बोलण्यात एक आगळे वेगळे माधुर्य होते. तो इतर गाडीवानाप्रमाणे नव्हता. त्याच्या मुखावर एक दिव्य तेज विलसत होते. सर्वांना त्याच्याकडे सारखे पाहत राहावे असे वाटत होते. परंतु तो गाडीवान सामान उतरवून तत्काळ निघून गेला. थोड्याच वेळात नामानंद स्वामी ध्यान अवस्थेतून बाहेर आले आणि त्यांनी शंकर भट्टास विचारले, तो गाडीवान कोठे आहे? शंकर भट्ट म्हणाले, स्वामी, तो गाडीवान सामान आश्रमात ठेवून तत्काळ निघून गेला. ते ऐकताच स्वामी म्हणाले, तुम्ही किती भाग्यवान आहात. मीच अभागी आहे. परमकारुण्यमूर्ती श्रीपाद प्रभू आपणासाठी गाडीवानाच्या रूपात अन्न सामुग्री घेऊन आले होते. त्यांनी तुम्हा सर्वांना दर्शन दिले. नामानंद स्वामींना श्रीपाद प्रभूंचे दर्शन न झाल्यामुळे त्यांच्या मनास चुटपुट लागून राहिली. त्रिकाळज्ञानी नामानंदांनी सांगितल्याप्रमाणे सारे घडून आले. सुशीला आपल्या पती व सासू सासऱ्याबरोबर आपल्या घरी गेली. श्री नामानंद स्वामींची अनुज्ञा घेऊन शंकर भट्ट आणि दोघे ब्राह्मणांनी कुरुगड्डी जाण्याचे प्रस्थान ठेवले. श्रीपाद राजम शरण प्रपद्ये हा अध्याय वाचल्याने सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तर मित्रांनो, श्रीपाद प्रभूंचे रूप परिवर्तन आणि नामानंदास अनुग्रह या नावाचा अध्याय 17वा येथे समाप्त झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.